हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका दादू चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ खूप जास्त लेट आहे, कारण मुलींना सुट्ट्या लागल्या होत्या त्यावेळेस आम्ही गावी गेलतो. त्याच्यानंतर पुण्याला आलो त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. हा जो हायवे आहे तो पुणे अहिल्यानगर असा हा हायवे आहे, आणि त्याच हायवेच्या साईडला माझ्या वडिलांची छोटीशी ऊसाचा रसाचं आणि टपरी पण आहे. तिथंच आई आणि वडील माझे तिथं असतात. तर नाही का हा तर ते दिवसभर गाड्या वाजते, त्याच्यामुळे त्यांना काय घरी असल्यावर बोलायला भेटत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं त्यांना पण बरं वाटेल गाड्यावर गेल्यावरती. त्यासाठी मी आले होते थोडे गप्पा मारायला, आणि आज सईचा बड्डे पण असल्यामुळं म्हटलं चला जाऊ दे. दिवसभर ते इथंच थांबलेले असतात. खूप ते थकले होते, कारण 3-4 वाजले होते आणि त्यांना कंटाळा आला होता दिवसभर, कारण उन्हाळा आहे खूप जास्त. रसाचं लोक वगैरे दिवसभर चालूच असतात. असं ते खूप मेहनतीने त्यांचं काम चालू असतं. तर सईचा बड्डे सेलिब्रेशन करायचा आहे आता. वेलकम टू अ न्यू वीडियो। तो आज है जीजू का बर्थडे, हम सब रेडी हो चुके हैं। और देखो मैंने मेरा टुडे जीजू का आउटफिट है पिंक, एकदम थोड़ा वेस्टर्न पहना है। स्वरा ने ट्रेडिशनल पहना है, और हमारी कजन है उसने भी ट्रेडिशनल पहना है। और इधर जीजू का गिफ्ट है, हमने खुद से बनाया है, और मामी ने भी बनाया है। जिसने कोरियोग्राफर है वो भी रेडी हो रही है जरा अभी। और हम सारे मेकअप करने वाले हैं, और हमारे इतना ही होने के बाद हम ना केक कटिंग करेंगे और जीजू का गिफ्ट ओपन करेंगे। अभी स्टार्ट होने वाला है, और एकदम करेक्ट टाइम पे पापा भी आ चुके हैं। पापा लैपटॉप पे जीजू का बर्थडे का पूरा अभी तैयारी हो रही है। केक वेक सब ले आ चुका है। इधर अभी गप्पा शप्पा चल रहा है, ये देखो। पाहतच असाल घरामध्ये सगळे आल्यामुळे खूप जास्त कालवा. इथं आमच्या सासूबाई आल्या त्या, आई आणि वडील पण बसले होते. आज लवकरच त्यांनी त्यांचा गाडा बंद केला आणि घरी लवकरच आले होते. आणि इथं हे सगळ्यांची तयारी चालली. भाऊजींनी एक केक आणला होता, ह्यांनी एक केक आणला होता, 2 केक. आणि जसं केक आणला की श्रीचं आमचं चालूच असतं, त्याला पहिलं पकडावं लागतं, नाहीतर तो सगळा केक खातो, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि घरगुतीच आपलं छोटंसं बड्डे करावं म्हटलं, कारण जास्त मोठा केला नाही आहे आम्ही. तर हे पहिल्यापासूनच आमचं आहे, आम्ही जास्त बड्डे वगैरे मोठे करत नाहीत, छोटंच आपलं सेलिब्रेशन करतो. आणि झालं घरगुतीच. मस्त जेवायला वगैरे बनवलं होतं, आणि आतमध्ये काय चाललंय ते पण तुम्हाला दाखवते. बारीक कर. अरे वाव, ये तो दवाई राजकुमारी झाली भाई, ये तो राजकुमारी झाली आहे. श्रीनी ठेवलं तर डोक्यावर ना राजकुमारी. मागची पडदे लावू का? हॅपी बर्थडे टू यू श्री. कोणाचं नसले तर आम्ही काढा. काढतो बस इकडे वगैरे. नाही घे ग. सॉरी. हॅपी बर्थडे. वाव, तिथूचं नावच खायला सुरू केलंय. गोट्या खाल्ल्या आधी ह्याच्यावरच पहिला. सही मामी के यहाँ पे रखा हुआ देखते हैं।
छुपा के रखा मान लिया आपने। काय बनवलं कशी ना याचं काय हो कोणच आहे निकितच दुसरं काय नाही, तू आव्हान सारखा निभार करायचा तो नुसता. झालं चलो, हा. आबा अख्खं ना त्याच्यात तुमच्या ताकद आहे, काही म्हणा तो इथं कोणालाच ऐकणार नाही असं आहे. आता सध्या लय निभार आहे तो. मोबाईल कुठून आणायचा तुला व्हिडिओ काढायला तिथं काढ ना तुम्ही तिने मोबाईल. तू देतो ते मामा हा ठीक हॅपी बर्थडे डिअर दीदू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. तर मस्त असं छानसं आमचं सईचा 12 वर्षाची झाली आणि तिचा बड्डे पण छान सेलिब्रेशन केला. बच्चे कंपनी फुल खुशमध्ये होती. त्यांना आता केक वगैरे सर्व करायचा आहे आणि सगळ्यांना जेवण वगैरे पण करायचं आहे. तर मुलांना आम्ही आधी जेवायला दिलं होतं, त्यांना भूक लागली होती तर, आणि ते सगळ्यांचं चाललं होतं का केक वगैरेही करायचं. सई सगळ्यांना चारत होती आणि इथं चाललं होतं. मग आमची पण ताटं वगैरे करायची घाई. तोपर्यंत सई श्रीला खायला घालत होती आणि तिच्या पप्पाला पण खायला घातलं. त्याच्यानंतर तिने सगळ्या आजी बाबांना पण खायला घातला, मामाला खायला घातला. हा तिचा मामा आहे, ही तिची आजी आहे, तिकडची माझी आई आहे आणि हे माझे वडील आहेत आबा. आणि असं आमची छानशी छोटीशी फॅमिली, म्हणजे आता सध्याला तर मोठीच आहे. ही आहे तिची मामी. तिला जेवण वगैरे केलं आणि आम्हाला संध्याकाळी परत वापस मुंबईला जायचं होतं. तर त्याच्यामुळं आम्ही रात्री आम्हाला 11 वाजले निघायला. रात्री पोहोचलो 2-2:30 वाजता मुंबईला. तर खूप असा लेट झाला होता आणि केक पण खूप छान होता. तर इथं भाऊजी आमचे बसले ते केक खायला. सई त्यांना चारत होती जाऊन, डायरेक्ट केक स्पेशल केक बसले खात. मग लगेच आजी आली धावत पळत आणि मग हे पण होते तिथंच. मग 3 जणांनी मस्त फोटोशूट केला ते 4 जणांचा. ही आमच्या घरातली 3 पिढ्या. तर मस्तपैकी नानी पण आल्यामुळं खूप भारी वाटलं आणि छान असं आहे. मग या दोघींनी गिफ्ट रेडी केलं होतं ते बघा, मस्त डान्स गाणं वगैरे लावून डान्स लावला होता. 1000 में मेरी बहीण आहे. आणि मस्त त्यांनी कधी दिवसभर 2 दिवस मामाच्या मागं लागून आणि मामीच्या मागं लागून हे गिफ्ट त्यांनी सगळं वस्तू वगैरे त्यांनी त्यांच्या विकत आणल्या. मामाला लुटलं, मामाचे पैसे घेतले, मामीचा टाईम वेस्ट केला आणि त्यांनी हे गिफ्ट सगळ्यांनी मिळून तिघींनी रेडी केलेलं. तर खूप मस्त असं त्यांनी तयार केलं होतं, पाहू शकताय. आणि त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या वस्तू, मामाकडून पैसे घेऊन मामाला लुटलं, त्याला मामाला घेऊन गेले गाडीवर आणि जाऊन दुकानातून खरेदी करून आणलं होतं. हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. ह्यांचं तिकडं गपचूप चाललं होतं सगळ्या गोष्टी. दीदीला काय लागतं ते वस्तू आणल्या होत्या. दीदी म्हणलं काय काय पाहिजे असतं ते. चला, अशा पद्धतीने आमच्या सईचा छानसा छोटासा सेलिब्रेशन झालेला आहे. आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.